मानणारे गाव आहेत, त्यांचा विकास नाहीये, त्यांना कोणी डुंकून पाहत नाही त्यांच्याकडं. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबा पुन्हा या 2024च्या निवडणुकीमध्ये तर पुन्हा एकदा जर भारतीय जनता पार्टीशिवाय अन्य कोणी जर इथं निवडून आलं आणि बघा हे राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडून यावेळेला अजून विशेष बाब म्हणजे आपल्याकडे महायुतीमधूनही राष्ट्रवादी आहे आणि महाविकास आघाडीमधून सुद्धा राष्ट्रवादी, म्हणजे दोन्ही आघाडी आणि युतीतून राष्ट्रवादीच उमेदवार आहे. आणि दोन्हीही हे जुने ज्यांनी 4 वेळा निवडणुका लढवल्या आहेत, 5 वेळा निवडणुका लढवल्या आहेत, आता 6व्या वेळा निवडणुकीच्यासाठी ते रिंगणात आहे. म्हणजे असं जुने जे खरं म्हणजे हे लोक म्हणजे आता भाऊ आपलं वकील साहेबांनी सांगितलं काही लोकांना सवयच लागून गेली, कुठं संधी मिळते तिथं आपण जायचं. मग ते पक्ष निष्ठा बिष्ठा असं काही नाही, विचार काही नाही, आयडिओलॉजी काही नाही. कुठं आपल्याला संधी मिळते तिथं आपण संधी साधू अशा पद्धतीचं राजकारण गेल्या 20-25 वर्षापासून आपल्या महाराष्ट्र आपल्या मतदारसंघामध्ये सुरू आहे. आता भाऊनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक निवडणुकीला नवीन चिन्ह, नवीन पक्ष, नवीन झेंडा आणि नवीन सोंग. प्रत्येक वेळेला जेव्हा निवडणुकीला उभारतात तेव्हा सांगतात माझी शेवटची निवडणूक आहे, आता मला पुढे काही निवडणूक लढवायची, मला एवढा शेवटचा एकदा मला म्हणतात. काहीतरी म्हणजे नाटकं करायची, लोकांना थोडं इमोशनल बनवायचं, कधी कधी काही म्हणजे वेगवेगळी निमित्त सांगायची. कधी आजारपणाचं निमित्त आहे, माझं कोण आहे, मी आपला गरीब माणूस आहे, मला भाऊ नाही, मला बहीण नाही, तुम्हीच भाऊ आहात, तुम्हीच माझी बहिणी आहात. म्हणजे माणसांना याच्यावरती मतं मागायची असतात का? तुम्ही 5 वर्षात 10 वर्षात आमदार होतात, काय केलाय, लोकांसाठी काय केलंय, जनतेसाठी काय केलंय ते सांगा ना. ते सांगून मतं मागा ना. तुम्हाला लोक मतदान करतात का बघा. 5 वेळा निवडणुका लढले, त्यातल्या 3 वेळा हरले, 2 वेळा अपघातामुळं आणि आमच्या मूर्खपणामुळं, आमच्या चुकीमुळे निवडून आले, कर्तृत्वामुळं नाही. दोन्ही वेळा विनायकराव पाटील निवडून आले. एकदा नागरगोजे अण्णांच्या बद्दलची अँटी इन्कम्बन्सी, दुसऱ्या वेळा आमच्यामध्ये माझ्या वेळेला मला कमी वेळ मिळाला, मी पैसे नाही वाटले. शेवटच्या दिवसाला बाबासाहेबांना वाटलं की आता हे निवडून येते, याला पाडा. 3 दिवसामध्ये 15 कोटी रुपये वाटले, स्वतः पडले आणि मलाही पाडले. म्हणजे बाबासाहेबांनी यांनी अशा पद्धतीचं राजकारण केलं. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये इतकी घाणेरडी आणि वाईट सवय प्रथा निर्माण केली, पैसे वाटून मतदान घ्यायचं, पैसे वाटायचे जास्ती, प्रत्येक पैशाचा धुमाकूळ घालायचा आणि मतदान विकत घ्यायचं. अहो बाबासाहेबांच्या पूर्वी कधी पैसे वाटलेले होते का कोणी? आपल्याकडे आपल्या लोकांना अशी सवय होते की पैसे घेऊन मतदान करायचे. पण गोरगरीब लोकांना पैसे वाटून लोकांना मतं घेण्याचा प्रकार यांनी सुरू केला आणि त्याच्यातून ते 2 वेळा निवडून आले. म्हणजे अपघातानं झालेले हे आमदार आहेत दोघे. त्यांना असं वाटतं की लोकांनी आमचा खरोखरच मतदान केलं, आमच्यावर खरोखरच लोकांचं प्रेम, आणि म्हणून पुन्हा त्यांना वाटतं की आपण याही वेळेला निवडून लढावं आणि उभा राहावं. आणि त्यांच्या सुदैवानं आमच्या दुर्दैवानं ते असं घडत आलं. ते आता यावेळेला आम्ही गेल्या वेळेला 2014ला मी लढलो, थोड्या मतांना हारलो. 19ला हे अपक्ष निवडून आले होते. विनायकराव पाटील भारतीय जनता पार्टीत आले आणि म्हणाले मला विकासासाठी मला सरकारमध्ये यायचं. कशासाठी? मला विकासासाठी सरकार यायचं, मला काही मागायचं नाही, मला विकास करायचा मतदारसंघाचा, आणि म्हणून मी सरकारमध्ये येतो. आणि निवडणूक आली, मला विद्यमान आमदार म्हणून मला तिकीट द्या, मी भाजपमध्येच राहणार नाही, आता कुठं जाणार नाही, मी आता इथंच मरणार आहे, माझा शेवटचा पक्ष, असं कधीपर्यंत सांगितलं? निवडणूक लढलीपर्यंत. आणि निवडणूक संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी 40,000 मतांनी त्यांना पाडलं. मालक थांबले होते. आमच्या इथले 2 उमेदवार नसते ना तर मालक निवडून आले असते. आमच्यातल्या मी सांगितलं ना, दोन्ही वेळेला बाबासाहेब काय आणि विनायकराव पाटील काय हे अपघाताने निवडून आलेले आमदार आहेत, आमच्या चुकीमुळे निवडून आलेले आमदार आहेत. आता आम्ही ठरवलंय की बस झाला, आता
आता ह्या पुढे चुका करायच्या नाही. काही झालं तरी यावेळेला आता या पुढे चुका नाही. आम्ही ठरवून टाकलेलं आहे. वकील साहेबांनी फार स्पष्टपणे सांगितलं की आता आम्ही ठरवले पक्षाला सगळेजण मिळून आमच्या पक्षश्रेष्ठीकडे विनंती करणार आहोत की हा मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ आहे, आमच्या विचाराचा मतदारसंघ आहे. 2019 सुद्धा मालकाचे, अशोकचे आणि विनायकरावचे जर मत 1,20,000 मतं होतात. किती? 1,20,000. हे कुणाची? भाजपची मतं आहेत ना. विनायकरावला जे काही 50-55,000 मतं पडली ते काही त्यांची मतं आहेत मित्रमंडळाची. भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी भाजपचा उमेदवार म्हणून त्यांना आवडून निवडून त्यांना मतदान केलं. ते मतदान आणि मालकाचा 1,20,000 म्हणजे 1,20,000 मतदान हे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे. आमदार इथून निवडून 80,000. 79,000ला त्यांना मतं पडली, ते निवडून आले. आमच्या या फाटाफुटीमुळं त्यांचं काय व्हायला लागलं आणि म्हणून आम्ही ठरवलंय की आता ह्या पुढं आम्ही अशा कुठल्याही म्हणजे चुका करणार नाही. झाल्या चुका आमच्याकडून हे तुमच्यासमोर तुमचे आमचे म्हणून तुमच्यासमोर आम्हाला कबूल करायला काही संकोच आणि लाज नाही वाटत. झालेत आमची चूक झाली. ह्या पुढे आम्ही अशा पद्धतीच्या चुका करणार नाही. आम्ही सगळेजण एकत्रित येऊन असं ठरवलेलं आहे की पक्षाकडे तिकीट मागायचं, सोडा म्हणून सांगायचं पक्षाला. आमच्या श्रेष्ठीने ऐकलं, ठीक करायचं. नाही ऐकलं, आम्हाला आमच्यापैकी कोणालाही उमेदवार आम्ही असं म्हणणार नाही की ह्यालाच उमेदवार आहे. पक्षाला जे योग्य वाटलं त्यांनी उमेदवारी द्यायचं, त्याला आम्ही विजयी करणं हा आमचा संकल्प आहे. जर समजा पक्षाने उमेदवारी दिली नाही तर काय करायचं, आम्ही सगळ्यांनी विचार केला. आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि भारतीय जनता पार्टी प्रेम करणाऱ्या गावांना आता वाऱ्यावर सोडायचं नाही. आपण 20 वर्ष वाऱ्यावर आहेत, त्यांना कोणी विचारत नाही आणि ते इतके स्वाभिमानी आहेत की चुकून 1 रुपया मागायला सुद्धा कुठल्या आमदाराच्या दारात जाऊन कधी उभे राहत नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि आमच्या विचारांच्यासाठी जे काम करणारे गेले 25-30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी जोडलेले कार्यकर्ते, त्यांच्यासाठी आम्ही ठरवलेलं आहे. आमच्यासाठी आम्हाला आमदार व्हायचं कोणालाही. आम्हाला तुम्हाला आमच्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं नाही. म्हणून आम्ही असं ठरवलंय की यावेळेला थोडं पार्टीला काय वाईट वाटलं तरी चालेल, पण आम्ही यावेळेला आमच्यापैकी एक अपक्ष उमेदवार राहील आणि आम्ही सर्व एकजुटीनं एका ताकदीनं आम्ही ही विधानसभेची निवडणूक लढू आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच या अहमदपूर विधानसभेचा आम्ही आमदार करू, असा आमचा संकल्प आहे. हा संकल्प तुमच्या समोर मांडून तुम्हालाही आमचा प्रस्ताव तुमच्या समोर सादर करून तुमची संमती आम्हाला हवी आहे की आम्ही असं करावे की नको. तुम्ही जोपर्यंत आम्हाला सांगत नाहीत, कारण जीवावरती आम्हाला करायचं आहे. जे आमचे कार्यकर्ते आमच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध आम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला विचारून तुमच्या संमतीनं तुम्ही जर म्हणालात तर आम्ही असं हा प्रस्ताव असं करणार. तुम्ही म्हणालात की नाही असं करू नका, वेगळा काही पर्याय तुम्ही सांगितला तर तोही आम्ही स्वीकारू. आमचा हा प्रस्ताव तुमच्यासमोर मांडून तुमच्याशी संवाद साधून तुमचं मत आजमावण्यासाठीची ही जनसंवाद यात्रा आहे. म्हणून तुम्हाला मी माझी विनंती आहे, आमचा जो हा प्रस्ताव आहे आपल्याला जर मान्य असेल तर मान्य सांगा, नसेल तर हा दुसरा कुठला पर्याय असेल तर आज सांगा. आपण चर्चा करण्यासाठी घरातली कुटुंबातली माणसं आहोत आपण सगळे, तेव्हा तुम्ही मनमोकळेपणाने आमच्याशी बोला अशी माझी तुम्हाला विनंती आहे. दादा हे प्रस्ताव तुम्ही आज जे संकल्प केला तो संकल्प तडीला न्या. पण तुमच्याविषयी संभ्रमावस्था आहे. हे प्रत्येक वेळेस जनतेमध्ये असा मेसेज गेलाय वकील साहेब की भारतीय जनता पक्षाचीच लोक पाडतात. भारतीय जनता झालंय ना.